जगून तर बघ, खूप छान वाटेल. आई आई मला मावशीचं म्हणणं पटतंय. तू दिवसातले 2 तास स्वतःसाठी काढूच शकतेस आई. आई प्लीज प्लीज तयार हो ना आई, प्लीज. पिहू, काय करणार आहे मी शिकून? नोकरी करायची परवानगी तर मला मिळणार नाही, माहिती आहे तुला. मग म्हणून काय तू तशीच बसणार आहेस का? हनु, अगं शिकलेलं कधी काही वाया जात नसतं, माहितीये तुला. आणि आज शिकलीस तर त्याचा कधी ना कधीतरी उपयोग होईलच ना. आणि समजा नाहीच झाला तर काहीतरी नवीन शिकायला मिळालं याचा आनंद मिळेल का, तोही नकोय तुला? सॉरी आई, पण मी मावशीच्या बाजूने आहे. ते काही नाही. सौ अनुप्रिया पाटकर, तू आरजीचा कोर्स करणार आहेस. अँड दॅट्स फायनल. अनु, ए अनु, आले आई. ही इथं आईची झोपेची वेळ आहे. नक्कीच काकूने तिला पिन मारली असणार. अरे देवा, मग आता काय करायचं पिहू? अनु, तू अजिबात घाबरू नकोस, मी बोलते त्यांच्याशी. पिहू, दारुगड. तिघी बाहेर या. हा आलो आई. काय ग, मला औषध कोण देणार? आई, काल तुम्हीच म्हणालात की मी घेईन स्वतःहून. हो, ते मी काल म्हणाले ना, पण आज मला तुझ्या हातून औषध पाहिजे. देतेस की नाही ते सांग. नाही नाही, देते नाही. तू पाणी आण. आई, तुम्ही औषध का नाही घेतलं? आणते आणते. आई, औषध वेळेत घ्यायचं ना तुम्ही. सॉरी सॉरी. हा आई, हा, विचारा ना तुमच्या सुनेला, दार बंद करून एवढ्या काय गप्पा चालल्या होत्या ते. आणि गप्पाच चालल्या होता मी कागाळ्या करत होता. वहिनी, असं का बोलता तुम्ही? आई, असं काही नाहीये. तसं नाही मग कसं आहे? आतमध्ये एवढं महत्वाचं काय चाललं होतं जे इथे हॉलमध्ये बसून बोलता येणार नव्हतं? हा, मी सांगते. अहो, त्याचं काय झालं ना, मी जरा अनुला सांगत होते तू कुकिंग आणि बेकिंगचे क्लासेस कर. तर तुम्हीच म्हणालात ना की तिच्या हाताला अजिबात चव नाहीये. क्लासला गेली ना तर जरा चांगला स्वयंपाक शिकेल. एवढ्यासाठी कुकिंग आणि बेकिंगचा क्लास? काय गरज आहे? नीट लक्ष देऊन स्वयंपाक कर, म्हणजे आपोआप चव सुधारेल. हो की नाही हो आई? हो हो हो, सीमा बरोबर बोलतीये. स्वयंपाकासाठी क्लासची काय गरज आहे? आमच्या वेळी कुठे होता क्लास वगैरे? पण आम्ही उत्तम स्वयंपाक करायचोच ना, अजूनही करतो. नाही, तुमचं बरोबर आहे, पण तिथे फक्त रोजचा स्वयंपाक नाही शिकवत. तिथे कॉन्टिनेंटल डिशेस शिकवतात आणि अजून बरंच काही असतं. ते ऑल्टरनेटेड डिश वगैरे मी काही खात नाही. हा, आजी, कॉन्टिनेंटल. कॉन्टिनेंटल म्हणजे पिझ्झा, पास्ता, बर्गर, जे तू खूप आवडीने खातेस. काय गरज आहे त्याची? नाही, हे सगळं शिकून हिला काय कुठल्या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे का?
वहिनी अहो शिकलेलं काही वाया नाही जात. आजी, हे सगळे पदार्थ तुझ्या लाडक्या प्रथमचे आवडते म्हणून आई शिकणार आहे. हो हो हो. नाही आई, ही सगळी ना यांची कारणे आहेत. खरं ना काहीतरी वेगळंच आहे. वहिनी तुम्हाला काय काय येतं? हं? काय काय येतं? तिला नको त्या गोष्टीत नाक खुपसता येतं. काय म्हणालीस? कुठे काय, काहीच नाही. तुझ्या तर ना पिऊ. अनु, अगं मी आल्यापासून तुम्हाला सध्या पाणी पण नाही दिलेस. पिहू, माझ्यासाठी थंडगार पाणी घेऊन ये. हा अनु, अगं आपल्याला क्लास बद्दल डिस्कशन करायचंय. दिल्यास ना तू गोळ्या? झालं ना हो तुमचं काम? चल चल मग चल, आपल्याला डिस्कशन करायचंय. अगं चल. मी खरंच मी एवढा वाईट आहे का? कालपासून अनु एक शब्दही बोलली नाही माझ्याशी. तिचंही बरोबरच आहे, माझी चूकच तशी होती. पण आता मी तरी काय करू? मी सोडून इतर कोणी अनुकडे पाहिलं तर नाही सहन होत मला. आता आहे मी पॉझिटिव्ह, त्याला काय करू? म्हणून तिला घराबाहेर पाठवत नाही, कोणाशी बोलू देत नाही मी. त्यात हल्ली रागावर कंट्रोल राहिला नाहीये. पूर्वी हे सगळं होत नव्हता. मी म्हणेल ते अनु ऐकत होती, माझी चिडचिड होत नव्हती. आताही ती ऐकतेच आहे, पण तरीही माझी चिडचिड होतीये का? आणि त्याचे परिणाम अनुला भोगावे लागतात. तिला एवढा लागायला नव्हता हवा होता, केवढा लागलाय तिला. आय एम सॉरी. सॉरी नको, तेवढा गजरा घ्या ना. नाही नकोत मला. प्लीज घ्या ना, सकाळपासून बोनी नाही झाली. मला खरंच नकोत, मी जातो. घ्या ना हो दादा, तुमच्या बायकोवर शोभून दिसेल. घ्या ना. दे.